साहेबांच्या पक्षाचे काही कार्यकर्ते माझ्या संपर्कात आहेत. शिंदे साहेबांच्या पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे काही कार्यकर्ते तुमच्या संपर्कात आहेत? कसं सगळेच संपर्कात आहेत, पण आत्ता ती वेळ नाही बोलायची. शेवटी जे निवडणूक पुढ्यात आहेत. निवडणूक जरी पुढ्यात असली तरी काही त्याच्या रणनीती, काही स्ट्रॅटेजी ते काही लगेच डिस्क्लोज करायचे नाहीत. शेवटी त्यांची पण प्रायव्हसी असेल, त्यांची काय सिक्युरिटी असेल किंवा त्यांचं जे काही मत असेल ते आणि माझ्यापर्यंत आहे ना. संपर्कात आहेत का? पण 100% आहेत. शेवटी विरोधी पक्षाचा जरी असला तरी नातं आज जोडलं तर ते नातं कायम ठेवावं असं ह्या मताचं मी. नाहीतरी काही लोक त्यांचीच तुमच्या साक्षीने आले पण आणि 2 दिवसात गेले पण. त्यांना काय मी या म्हटलो नाही आणि जा म्हटलो नाही. ते आले आणि गेले. माझं काय म्हणणं नाही. शेवटी ज्या त्या कार्यकर्त्याला जिथं कम्फर्टेबल वाटेल, जो नेता त्यांना आवडेल त्या दृष्टीने त्यांनी वाटचाल करावी ना. त्याच्याबद्दल मला म्हणणं नाही. एक शेवटचा प्रश्न, जे आले आणि गेले त्यांनी त्यांच्या नेतृत्वाबद्दल माझ्याकडे काय काय खुलासे केले हे माझ्यापर्यंत आहे. पण ते त्याच्यातला माझ्यातला विषय तुम्ही बाहेर आणू शकत नाही. पण आहे जरा आता एक शेवटचा प्रश्न, माझ्या अंगाला हात लावायचा नाही असा जो विषय झाला तो उमरज आणि ओझरचा पूल. नाही, उमरज आणि ओझरचा पूल नाही, उमरजच्या MMJSYचा रोड. सॉरी, काय त्याचे अपडेट काय? नाही, काय झालं MMJSYचे काय झालं, आता पहिलं भारतीय जनता पार्टी शिवसेनेत सरकार होतं, तेव्हाचे आमदार शरददादा होते. नंतर सरकार बदललं, महाविकास आघाडीत झालं. तो जुने कामं ज्याची वर्क ऑर्डर झाली नाही ते कामं सगळे गव्हर्नमेंटने रद्द करून टाकले. त्याच्यामध्ये तो उमरज आणि तिथला जो MMJSYचा रोड होता. आता ती लोक आमच्याकडे सगळे आली आणि उमरजच्या लोकांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे मला असं सांगितलं की आधी रस्ता मंजूर होता, गव्हर्नमेंटने तो कॅन्सल केलेला आहे. तो जो कॅन्सल केलेला रोड आहे तो तुम्ही आमचा तो परत मंजूर करा. आता वास्तविक पाहता आमदार म्हणून मला कुठले रस्ते सुचवायचा हा माझा अधिकार होता. मला पण माझ्या काही प्रायोरिटीज होत्या, पण तरीसुद्धा मी त्याच्यात काही खोडा घातला नाही. आणि त्या लोकांची भावना आणि ते सगळ्या गोष्टी बघता जाऊन दे म्हटलं, आपण पुढं बघू. हा यांचं मत येतं, आपण ते करू. मी 3 रस्ते बदलले आणि 2 तसेच ठेवले. आणि ते रस्ते मंजूर केल्यानंतर त्याच्या भूमिपूजनाला मी जेव्हा गेलो तेव्हा शरद सोनवणेंचा असा गैरसमज झाला की मी हा रस्ता मंजूर केला आहे, याचं भूमिपूजन हे काय करतं. वास्तविक पाहता मी जर आमदार असेल तर तो भूमिपूजन करण्याचा अधिकार माझा आहे. जसं चिलेवाडीचं पाईपलाईनचं काम मी केलं, पण आमदार म्हणून ते भूमिपूजनाला गेले. ठीक आहे, आता आमदार आहेत, करू. त्यांनी मला विश्वासात येऊन करायला पाहिलं होतं, नाही झालं. पण तेव्हा जेव्हा रस्त्याचं भूमिपूजन करायच्या वेळेस मी जेव्हा गेलो तेव्हा ते 3rd टाईम झाला. तो 3री घटना होती. त्याच्या आधीची घटना सांगतो मी. पिंपळवंडी ते उमरज हा जो रस्ता आहे तो बजेटमध्ये आम्ही मंजूर केला, बजेट बुकमध्ये छापून आला आणि त्याचं भूमिपूजन आम्ही करणार होतो. त्याच्यानंतर ते म्हणले नाही मीच करणार, हे माझं काम आहे. तर त्यांच्या कालावधीतले काम नव्हतं, त्यांनी ते फसवलेलं होतं. मी बजेट बुकचे पुरावे दाखवले. त्यांच्या गावात मीटिंग झाली आणि मीटिंगमध्ये असं ठरलं की कोरोनाचा काळ आहे, भूमिपूजन तर करता येणार नाही, पण तुम्ही येऊ नका आणि अतुल बेनके पण येऊ नका, आम्ही 5 ज्येष्ठ करतो. पण तरी त्यांनी आडमुठ्यासारखं भूमिपूजन केलं. मी तेव्हा गावचे जे पंच होते त्यांना म्हटलं रस्ता तुमच्यासाठी गेला, तुम्ही मला सांगितलं, मी नाही आलो. पण तो जेव्हा आला तेव्हा तुम्ही त्यांना नाही अडवलं. तेव्हा असं तो जे काय वागलं हे आम्हाला लक्षात आलेलं आहे, हे नाही. मग त्याच्यानंतर मी शांत नाही बसलो. जो रस्ता आपण केला आहे कुणी आडवं आलं तर आपण थांबणार नाही. आणि त्याच्यामुळं त्यांनी तो इश्यू केला. त्यांचे 60-70 कार्यकर्ते गोळा केले. तिथं काही ग्रामस्थ होते, मी एकटाच गेलो तिथं. आणि एकटा गेल्यानंतर त्यांना कल्पना दिली ती आधीच की कसं काय. पण आता काही लोक कसे गेल्या जेजुरीच्या रस्त्याला पण त्यांनी तसंच केलं होतं. जो रस्ता पॅकअप झाला तो पुन्हा मान्य आम्ही मार्चनंतर पुन्हा निर्माण करून त्याचं अंतर्गत भूमिपूजन केलं. तो रस्ता आता पूर्ण झालेला आहे. ते भूमिपूजन करताना कोण अडथळ्यानं तर कसं अडथळा हात होते ते काय तर म्हणजे त्याच्या खोलात जायचं. उमरज ओझर पूल होणार आहे. पण उमरजच्या त्या भूमिपूजनाच्या वेळेस जेव्हा ते घडलं तेव्हा मी स्पष्ट भूमिका ठेवली. तेव्हापासून त्यांनी लोडवोड करायचं बंद करून टाकलं. उमरज ओझर पूल नदीवरचं होणार आहे. उमरज ओझर पुलाला आधी शरददादा आमदार असताना 8 कोटी रुपये दिले होते.
त्यानंतर त्याला अजून 8 कोटी रुपये लागतील तर तो ब्रिज पूर्ण होईल असं जेव्हा मला सांगितलं, तेव्हा त्याच्यातून अजून 8 कोटी ॲड करून तो 16 कोटीचा ब्रिज मंजूर झाला, टेंडर झालं, वर्क ऑर्डरसुद्धा झालं. त्यानंतर त्याचे कोर कट बोर सगळे घेतल्यानंतर तो फक्त ब्रिजच होईल, त्याचा भराव आणि अप्रोच रोड होणार नाही. त्याला अधिकचे त्या सहकारनगरमधून जाणारा रस्ता, त्याचं रुंदीकरण, त्याचा भराव याच्याकरता अजून जवळपास 30 ते 32 कोटी रुपये लागतील असं होतं. म्हणून तो अडकून गेला. आता शरददादा आमदार आहेत, तर त्यांनी त्याच्यावर पुन्हा एकदा तो काय वाढीव 15 कोटीचा निधी आणावा आणि त्याचा मार्ग मोकळा करावा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.